जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारे विभागातील वारणा, दूधगंगा, राधानगरी, तुळशी या 4 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. याच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरील पाणीपट्टी दरवाढीला जुलै 2025 पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ती स्थगिती पुढील अंतिम निर्णय होईपर्यंत कायम ठेवण्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं. प्रति हेक्टर 1122 रुपयेप्रमाणे पाणीपट्टी पूर्वीपासून शेतकऱ्यांना आकारण्यात येत होती. त्यामध्ये 10 पट वाढ करून नव्यानं आकारणी करण्यात आली होती. मात्र शासनानं जुलै 2025 पर्यंत पाणीपट्टी वाढ स्थगित केली. ती स्थगिती आता पुढेही कायम राहील अशी घोषणा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. यावेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाणी वाटपाचं नियोजन या बैठकीत करण्यात आलं. यासह विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. यंदा पाऊस चांगला झाल्यानं शेतीला आणि पिण्यासाठी पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या बैठकीला सांगली येथून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अरुण लाड हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या बैठकीला कोल्हापूर येथे कालवा सल्लागार समिती बैठकीत खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, अशोक माने, राहुल आवाडे, सत्यजित देशमुख, माजी आमदार संजयबाबा घाटगे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य अभियंता जलसंपदा ह.वी. गुणाले, कोल्हापूर अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, अधीक्षक अभियंता पाटबंधारे सांगली चंद्रशेखर पाटोळे यांच्यासह कोल्हापूर पाटबंधारे विभागातील सर्व कार्यकारी अभियंता आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.